नमस्कार, मी अनिरुद्ध मराठे. एक विषय आपल्यासमोर मांडतो. आज आपल्या देशात भारतामध्ये सगळी तरुण मुलं शिक्षणाच्या संदर्भात आंदोलन करत आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे संघिष्ट लोक आहेत की नाही, भाजपवाले, संघवाले, हे पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीला खूप नावं ठेवतात. म्हणजे पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीने आपल्या देशाचं मातेरळ केलं. आपल्या देशामध्ये पुरातन शिक्षण संस्था ज्या होत्या त्या त्यांनी नष्ट केल्या वगैरे वगैरे, असे थोतांड या लोकांनी माजवलेलं आहे. मॅकॉलेला तर ते भयंकर शिव्या घालतात, त्यावरती आपण कधीतरी नंतर बोलू. पण पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडवून आता आपण वैदिक काळात ज्या शिक्षण पद्धती होती तशी या देशात आणली पाहिजे, अशी या लोकांची भूमिका आहे. तर मी एक सहज ग्रॉकला विचारलं की काय रे, हे भाजपचे जे नेते आहेत की नाही, तर त्यांची मुलं जी परदेशात त्यांची मुलं जर का शिकली असतील तर त्यांची नावं सांग मला. तर ग्रॉकने ही मला माहिती दिली, ती मी आपल्यासमोर मांडतो. राजनाथ सिंग हा हिरो डिफेन्स मिनिस्टर आहे बरं का. याचा मुलगा नीरज सिंग त्यांनी MBA केलं लीड्स UK मधल्या युनिव्हर्सिटीमधनं बरं का. म्हणजे मॅकॉलेचा जो देश आहे की नाही, मॅकॉलेचा जो देश आहे ग्रेट ब्रिटन, त्याच्यातनं ह्या राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टर आहे बरं का आपला, तर त्याच्या पोराने MBA केलं. निर्मला सीतारामन हिच्या मुलीने मास्टर्स ऑफ जर्नलिझम केलं नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधल्या अमेरिकेतल्या. निर्मला सीतारामनला आपण पास देऊ, कारण तिचे जे पती आहेत प्रभाकर परकला ते अतिशय सुज्ञ आहेत, त्याच्यामुळे तिला एक वेळ पास देऊ. त्यांनी बहुतेक सांगितलं असेल त्यांच्याच मुलीला की बाई इथं नको, परदेशात शिक्षण घे. पियुष गोयलचा पोरगा आहे ध्रुव आणि राधिका गोयल बरं का. हे हार्वर्डमधनं शिकले, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, BA इकॉनॉमिक्स आणि MBA हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. आता तुम्ही मला सांगा, पियुष गोयलच्या पोरांनी हार्वर्डमधनं BA इकॉनॉमिक्स, इन्व्हेस्टमेंट बँकिंग हे कशाला शिकायला पाहिजे? चाणक्याचं नाही का शिकायचं, नाही का? किंवा कौटिल्यचं अर्थशास्त्र त्याच्यामध्ये का नाही केली PhD पुणे युनिव्हर्सिटीमधनं? नाही, ते हार्वर्डमध्ये गेले. रविशंकर प्रसाद बरं का, हा पूर्वीचा लॉ मिनिस्टर आहे. त्याचा पोरगा आदित्य शंकर त्याने कॉर्नेलमधनं लॉ केलं. आता एक लक्षात घ्या, पुणे विद्यापीठातनं लॉ केलं तर मी समजू शकतो, कारण भारतातले कायदे अमेरिकेतले कायदे हे अगदीच वेगळे आहेत. कॉर्नेलमधनं लॉ करायची काय गरज होती माहित नाही, पण त्याच्या पोराने कॉर्नेलमधनं लॉ केलं. प्रकाश जावडेकर, आमचा जावडेकरांचा पोरगा अपूर्व, त्यांनी PhD इन इकॉनॉमिक्स फ्रॉम बोस्टन युनिव्हर्सिटी केलं बरं का. जावडेकरांच्या पोराने PhD इन इकॉनॉमिक्स बॉस्टन युनिव्हर्सिटीमधनं केलं. अरे कौटिल्यचं अर्थशास्त्राचं काय झालं बाबा? बॉस्टन युनिव्हर्सिटीमधनं PhD करायचं काय कारण आहे? कौटिल्यचं अर्थशास्त्र शिकायचं नाही. त्याच्या पोराने बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये इकॉनॉमिक्समधनं PhD केली. हा जयशंकर तर ज्या वेळेला इंग्लंडमध्ये जातो ना, त्या वेळेला इंग्लंडच्या लोकांना नावं ठेवतो, तुम्ही आमचा देश लुटला. ब्रिटिशांनी देश लुटला मान्य आहे, पण ह्याच्या पोरांनी काय केलं? MA फ्रॉम जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी US मधनं. आणि अनादर चाइल्ड मेधा, तिने डेनिसन युनिव्हर्सिटीमधनं केलं काहीतरी. ह्याची पोरं अमेरिकेत शिकायला आली. शिवराज सिंग चौहान ह्याच्या पोरांनी LLM केलं युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया. युनिव्हर्सिटी ऑफ UPenn जी आहे ती अमेरिकेतली आहे, तिथनं LLM केलं शिवराज सिंगच्या पोराने. मला एक सांगा, भारतीय न्यायसंहिता न्यायशास्त्र आहे ना पुरातन भारतातलं, त्याच्यात का नाही PhD केलं? गौरवशाली अमृतकाल यायचा असेल तर ही लफडी काय चाललेत, काय समजत नाही बाबा. ज्योतिरादित्य सिंधिया हा तर काय फ्लिपफ्लॉप मारणार आहे, त्याच्यामुळे याच्याबद्दल काय बोलायचं. याचा पोरगा महाराय म्हण काहीतरी आहे बाबा, त्याची येलमधनं डिग्री आहे बरं का. आणि अनन्या राजे तिने पण रोड आयलंडमधनं शिक्षण घेतलंय बरं का. म्हणजे हा ज्योतिरादित्य सिंधिया जो राज्य करणार आणि एक वतनदार म्हणून, आणि त्याची पोरं अमेरिकेतनं शिकतात. JP नड्डा हा हिरो भेटायला आला होता कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांना. तर या हिरोच्या पोरांनी हरीश नड्डा त्यांनी लॉ आणि मास्टर्स केले युनिव्हर्सिटी ऑफ लंडन. च्या मारी ब्रिटिशांचे कायदे आपल्या देशात आहेत की नाही, आणि ते तर आपल्याला नकोय. आपली संस्कृती, आपला मनुस्मृती हे कायदे आपल्याला पाहिजेत. मग या JP नड्डाचा पोरगा हा मास्टर्स ऑफ लॉ UK मधनं का करतो बरं?
म्हणजे गोऱ्यांचेच परत तू कायदे लावणार, तू ब्रिटिशांचेच कायदे लावणार, तेच शिकून येतोस तू इथं. तू काय खरं शिकलं पाहिजे नड्डाच्या पोराने मनुस्मृतीमध्ये PhD करायला पाहिजे. हरदीप सिंग पुरी, हा एप्स्टीन फाईल मधला हरदीप सिंग पुरी, तर त्याची पोरगी तिलोत्तमा ग्रॅज्युएटेड फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविक UK LLM. च्या मारे मला कळत नाहीये की हे सगळे मनुस्मृती शिकायच्या ऐवजी ज्या ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं, ब्रिटिश 1947 साली ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, तर स्वातंत्र्य देताना ते सत्ता कोणाच्या ताब्यात देणार, त्यांच्या गुलामांच्याच ताब्यात देणार असं संघ परिवारातले लोक जेव्हा म्हणतात, त्यावेळेला हरदीप सिंगचा पोरगा इंग्लंडमधनं शिकून आला तेच कायदे, ज्या कायद्यांच्या आधारावर ब्रिटिशांनी आम्हाला गुलाम केलं. मग तू ते कायदे शिकून काय, म्हणजे काय प्रॉब्लेम काय आहे तुला मनुस्मृतीमध्ये PhD करायचा. जितेंद्र सिंग हा एक हिरो भेटायला आला होता कॉक्रोचच्या लोकांना. याचा पोरगा अरुणोदय, त्याला ऑक्सफर्डमधनं, बापरे, नालंदा विद्यापीठातनं का नाही केली, नाही का? नालंदा हे भारताचं ऑक्सफर्ड आहे, तिथनं शिकायचं होतं. नंतर धर्मेंद्र प्रधान, हा हिरो तर अजून एक भारी आहे, म्हणजे ह्याच्यामुळे हे सगळं झालंय, ह्याच्यामुळे. आणि तो सूर्यकांत आहे की नाही, सरन्यायाधीश, कोणी याला सरन्यायाधीश बनवला देव जाणे, पण त्यांच्यामुळे हे सगळी लफडी झाली. तर याची डॉटर नैमिषा, ती US मध्ये टफ्ट युनिव्हर्सिटीमधनं LLM. अमेरिकेचे कायदे शिकून काय होणार आहे? अमृतकाल जो भारताचा आहे तो मनुस्मृती आणण्यावरती आहे, मग अमेरिकेतलं कायदे शिकून काय होणार आहे? गजेंद्र सिंग शेखावत, डॉटर सुहासिनी, डिप्लोमा इन ऍडव्हान्स लिडरशिप, ऑक्सफर्ड UK. ही पोरगी गजेंद्र सिंग शेखावतची, काय सुहासिनी, हिनी लीडरशिपची ऍडव्हान्स लिडरशिप ऑक्सफर्डमधनं का शिकली? रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत जायचं होतं ना, नाही का? आपले विनय सहस्त्रबुद्धे आहेत, त्यांना मी रेकमेंडेशन लेटर देऊ का तिचं? मी देतो त्यांना, विनय सहस्त्रबुद्धेंना, त्यांना मी भयंकर ट्रोल करतो. तर तिने रामभाऊ म्हाळगी शिक्षण संस्थेत जायचं होतं आणि करायचं होतं, किंवा लिडरशिपच करायची आहे तर संघाचा प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग, तृतीय वर्ग, चतुर्थ वर्ग, पंचम वर्ग, षष्टम वर्ग, सप्तम वर्ग, अष्टमम वर्ग, नवमम वर्ग, दशमम वर्ग, असे जे काही वर्ग आहेत त्याच्यातनं लिडरशिपचं शिक्षण घ्यायचं होतं. हा, संघाचे सरसंघचालक आहेत त्यांच्याकडनं लिडरशिपचं शिक्षण घ्यायचं होतं. या गजेंद्र सिंग शेखावतच्या पोरींनी ऍडव्हान्स लिडरशिप इन ऑक्सफर्डमधनं घ्यायचं काय कारण आहे? ज्या लोकांनी आम्हाला गुलाम केलं त्यांच्याकडनंच तू लिडरशिपचं शिक्षण करणार, आम्हाला परत गुलाम बनवायला? हे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या. तो अजून एक हिरो आहे आपला, एक सावरकरांवरती बोलतो तो, त्याचं नाव पण मी विसरलो. त्या हिरोची मुलगी गेली होती परदेशात पायलटचं शिक्षण घ्यायला, नाव विसरतो ते बरंच आहे, असल्या लोकांची नावं तोंडावर असणं फार बेकार आहे. त्याची पोरगी पण गेली होती. हा इथं माथे फिरवतो लोकांची, देव देश आणि धर्म, घंटा देव देश आणि धर्म. अरे सरे, तुमची पोरं जात आहेत परदेशात शिकायला, हा, इथल्या पोरांच्या बाबतीमध्ये पेपर लीक होतो. पेपर लीक तर मला वाटतं हे जे प्रकरण आहे ना, ते हजारो करोडो रुपयांचं काहीतरी प्रकरण असणार आहे, आणि त्यात त्या धर्मेंद्र यादवचा काहीतरी सहभाग असणार आहे. त्याखेरीज त्याला पाळलेलं नाहीये धर्मेंद्र यादवला. म्हणजे इथल्या पोरांना चुना लावायचा काय, आणि स्वतःच्या पोरांना परदेशात पाठवायचं, पाश्चिमात्य संस्कृतीला, पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीला नावं ठेवायची, आणि स्वतःच्या पोरांना पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीत शिक्षण घ्यायला लावायचं. एकीकडे सांगायचं कौटिल्याचं अर्थशास्त्र, मनुस्मृतीतले कायदे, आणि कायद्याच्या पदव्या घ्यायच्या तर कुठे मनुस्मृतीतल्या PhD वर नाही, कौटिल्याच्या अर्थशास्त्रातल्या PhD वर नाही, कायद्याच्या पदव्या घ्यायच्या त्या परदेशातल्या लोकांकडनं. संघप्रेमी लोक ही सगळ्यात मोठी हिपोक्रॅटिक जमात आहे. हिपोक्रिट्स आहेत ते, सगळ्यात मोठे हिपोक्रिट्स आहेत. ह्यांच्या नादाला लागू नका. मला हे सांगायचंय की तुम्ही ह्या संघाच्या नादाला लागू नका, तुम्ही या भाजपच्या लोकांच्या नादाला लागू नका. लक्षात घ्या, काँग्रेसचा कोणताही नेता म्हणत नाही परदेशात शिकून येऊ नका म्हणून. जवाहरलाल नेहरूच परदेशात शिकलेले होते. त्याच्यामुळे कोणी असं म्हणत नाही काँग्रेसचं, कुठे शिक्षण घ्यायचंय, जिथं चांगलं मिळेल तिथं जा आणि शिक्षण घ्या. आम्ही कुठे काय म्हणतो, आम्ही कोणत्याही शिक्षण पद्धतीला नावं ठेवत नाही. ही लोक पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीला नावं ठेवणार, त्याच्यातून बहुजन समाजाला मूर्ख बनवणार, चुत्या बनवणार, आणि बहुजन समाजाच्या लोकांची डोकं पेटवणार. अरे बहुजन समाजाच्या लोकांनी हे समजलं पाहिजे. सगळे चिन्मय तन्मय अमेरिकेत आलेले, माझ्यासारखे
अनिरुद्ध, चिन्मय, तन्मय सगळे आम्ही अमेरिकेत येऊन मजे मिळत. तुमची डोकी फिरवतात देव, देश आणि धर्म या नावावर, आणि कायम काय शिकवणार की मुसलमान तुझा शत्रू आहे. तुझा शत्रू मुसलमान नाहीये. ही जी घाण तुमच्या डोक्यात भरवतायत ना, हे संघिष्ट तुमचे शत्रू आहेत. हे लक्षात घ्या आता आणि यातनं बाहेर पडा. हे भयंकर आहे, यातनं बाहेर पडा, नाहीतर तुम्ही बर्बाद व्हाल, तुमची पोरं पण बर्बाद होतील. संघाच्या नादाला लागू नका. देव करो आणि तुम्हाला ही सुबुद्धी हो. नमस्कार.